नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात। तर आजचा ब्लॉग माझा डेली रूटीन किचन टिप्स वगैरे असं काही असणार नाहीये, कारण की सध्या ट्रेंड चालू आहे आपल्या हळदी कुंकवाचा। सो हळदी कुंकवाचा ट्रेंड चालू आहे ना, तर काय म्हणतात, तुमचं झालं का हळदी कुंकू? माझं तर मस्त असं हळदी कुंकू झालेला आहे आणि त्याचा ब्लॉग मी ऑलरेडी अपलोड केला आहे आणि त्या ब्लॉगला तुम्ही इतका भरभरून प्रतिसाद दिला ना, मला वाटलं नव्हतं की एवढा छान प्रतिसाद माझ्या त्या ब्लॉगला मिळेल। सो तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, तो ब्लॉग तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे, कारण की काहीतरी युनिक आणि असं वेगळ्या पद्धतीचं काहीतरी हळदी कुंकू आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो तो ब्लॉग नक्की बघा। आणि चला, आजचा ब्लॉग सुद्धा खूप हेल्पफुल झालेला आहे आणि इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा जर तुमचं हळदी कुंकू झालं नसेल ना, तर तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचं असणार आहे, कारण की मी एक नाही दोन नाही तर जवळजवळ मी माझ्या अंदाजे 4 ते 5 अशा डिझाईन तुमच्यासोबत किंवा डेकोरेशन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। साडीपासूनचं डेकोरेशन, ब्लाऊज पीसपासूनचं डेकोरेशन आणि प्लस त्यामध्ये म्हणजे मी गोल्डचं डेकोरेशन प्लस मोती डेकोरेशन आणि सिल्वर डेकोरेशन असं डेकोरेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो हळदी कुंकवाला जे आपण लेडीज येतील ना, तर तुमचं डेकोरेशन बघितल्याशिवाय आणि जाणार नाही आणि तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही की हे डेकोरेशन कसं बनवलं, काय बनवलं। अगदी साधं सिंपलच असणार आहे, पण अट्रॅक्टिव्ह असं मी काहीतरी करण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न केलेला आहे। तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहायचं आहे। तर चला, खूप बडबड केली आता मी चला ब्लॉगला मी आता सुरुवात करते किंवा व्हिडिओला आपल्या सुरुवात करते। तर चला, फर्स्ट डेकोरेशन बघूया आपण। मी इथे स्काय ब्लू कलरची प्लेन साडी घेतलेली आहे, तुम्ही कोणत्याही रंगाची साडी इथे वापरू शकता। आणि इथे आपण सगळी काही गोल्डन ज्वेलरी यूज करणार आहोत। फर्स्ट मी गोल्डन ज्वेलरीचंच तुम्हाला डेकोरेशन दाखवणार आहे आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला जसं मी तुम्हाला सांगितलं की सिल्वर ज्वेलरी आणि मोतीची ज्वेलरी हे वापरून सुद्धा आपण पुढे अजून डेकोरेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो आता इथे मी मंगळसूत्र, परत नेकलेस, शॉर्ट मंगळसूत्र, त्यावरचे कानातले, हे सगळं काही शृंगार जो असतो महिलांचा तो यूज करणार आहे। बँगल्स, परत काजळ, लिपस्टिक, हे सर्व काही यूज करून आपण आजचं डेकोरेशन तयार करणार आहोत। तर चारी साईडला मी साडीच्या चारी कोपऱ्यांना बांगड्या ठेवून घेतलेल्या आहे ग्रीन कलरच्या आणि त्याच्या भोवतीने असं गव्हाचं डेकोरेशन आपण करणार आहोत। इथे तुम्ही तांदळाचा पण वापर करू शकता, मी इथे गव्हाचा वापर केलेला आहे, कारण तांदूळ मी हे बँगल्स आहे ना त्यामध्ये गोल गोल जे आहे ओपन स्पेस आहे ना त्यामध्ये मी ते तांदूळ भरणार आहे, त्यामुळे अधिकच असं आकर्षक आपलं डेकोरेशन असं वाटणार आहे। सो जेव्हा आपल्या घरी हळदी कुंकू वगैरे असतं ना, त्या टायमिंगला तुम्ही अशा पद्धतीचं डेकोरेशन केलं ना तर ते अधिकच असं आकर्षक वाटत असतं। आणि सध्या ह्या ट्रेंड खूप चालू आहे बरं का, अशा साड्यांपासून ज्वेलरीपासून डेकोरेशन बनवण्याचा। तर तिथे तुम्ही फायनल लुक बघू शकता। तर असा फायनल लुक तयार झालेला आहे। सो कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि सुंदर असं आकाशी कलरच्या साडीवरती असल्यामुळे ते अगदीच उठून असं दिसत आहे। तर चला, आता दुसरं डेकोरेशन बघूया। तर दुसरं जे डेकोरेशन आहे ना, तर आपण गव्हाचं जे बाजूनी कॉर्नरला केलेलं आहे, जी आउटर लाईन ती तशीच ठेवणार आहे, फक्त आतमधला जो साडी यूज केली होती त्याच्या ऐवजी मी इथे पीस, आपला जो ब्लाऊज पीस असतो ना तो यूज केलेला आहे। आणि सर्व काही इथे मी ऑक्साईडची सिल्वर ज्वेलरी यूज केलेली आहे। तर ऑक्साईडचं माझ्याकडे सिल्वरचं मंगळसूत्र आहे, आजकाल सगळ्यांकडेच ते अवेलेबल असतं आणि ब्लॅक साडीवरती अधिकच उठून दिसत असतं, त्यामुळे सगळ्यांकडचं असतं ते। सो हे आर्टिफिशियल गजरे आणि त्यानंतर ह्या बँगल्स वगैरे असं सजवून तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं ऑक्साईड मंगळसूत्रापासून आपलं सुंदरसं असं डेकोरेशन तयार झालेलं आहे। तर हे पण डेकोरेशन तुम्हाला आय होप आवडलं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि तुमच्या या वर्षीच्या हळदी कुंकवामध्ये अशा पद्धतीचं डेकोरेशन नक्की ट्राय करा, कारण की गोल्डन तर सर्वच करत असतात, पण सिल्वर मला मोस्टली दिसलेलं नाहीये, म्हटलं आपण सिल्वरचं मंगळसूत्र यूज करून आपण अशा पद्धतीचं डेकोरेशन तयार करूया। आय होप आवडलं असेल। तर चला, आता नेक्स्ट बघूया। तर नेक्स्ट आउटर लाईन गव्हाची मी तशीच ठेवलेली आहे आणि इथे फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे, आधीच्या पण व्हिडिओमध्ये होता। आणि त्यानंतर मोतीचं इथे मी सगळं काही डेकोरेशन करणार आहे, म्हणजे मोतीची सगळी ज्वेलरी मी इथे यूज करणार आहे। आता मोतीचं मंगळसूत्र तर नसतं ना, त्यामुळे आणि मंगळसूत्राशिवाय तर अपूर्णच आहे श्रृंगार, त्यामुळे मी इथे गोल्डनचंच मंगळसूत्र वापरलेलं आहे आणि मोतीचे कानातले यूज केलेले आहे, मोतीचा नेकलेस यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मोतीची नथही यूज केलेली आहे। तर मी डेकोरेशन विचारात घेताय ना, म्हणजे जो आपला श्रृंगार असतो ना
महिलांचा जो काही 16 शृंगार असतो ना तो डोक्यात घेता, तो विचार करता सगळं काही इथे काजळ, लिपस्टिक, सिंदूर पेन्सिल, परत आपला कुंकवाचा करंडा. हा कुंकवाचा करंडा तुम्हाला दिसतच असणार आहे चॉकलेटी कलरचा. तर तो खूप ओल्ड आहे, पण ओल्ड इज गोल्ड म्हणतात ना, त्याच्याशिवाय अपूर्णच आहे, हो की नाही. तर अशा पद्धतीने छानपैकी डेकोरेशन केलेलं आहे. आणि आता इथे एक्सटर्नल म्हणजे काय केलं, एक कंगन घेतले, त्यामध्ये दिवा ठेवला, बाजूने फ्लावर्सचं डेकोरेशन केलेलं आहे आणि तो दिवा पेटवून घेतलेला आहे. आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं डेकोरेशन मोती पॅटर्नमध्ये सुद्धा इथे रेडी झालेला आहे. सो यामधले तुम्ही कोणतेही डेकोरेशन तुमच्या हळदी कुंकासाठी यूज करू शकता. आता नेक्स्ट म्हणजे बघा, ब्लाऊज पीसचे त्रिकोणी आकारामध्ये कलरफुल असे घेतलेले आहे मी ब्लाऊज पीस. आतमधला ब्लाऊज पीस आहे तो प्लेन घेतलेला आहे आणि बाजूचे जे आहे ते सगळे रेशमी वर्क केलेले तिन्ही ब्लाऊज पीस मी यूज केलेले आहे. त्यानंतर तुम्ही कॉर्नरच्या बांगड्या बघू शकता, त्या चेंज केल्या आहे मी. त्या बांगड्या म्हणजे रेड कलर तिथे यूज केलेला आहे बांगड्यांचा. त्यानंतर इथे आपलं ओल्ड एकदम मन्यांचं जे मंगळसूत्र असतं ना ते अतिशय खुलून दिसतं बरं का. मी म्हटलं तुम्हाला ओल्ड इज गोल्ड असतं, तर हे मंगळसूत्र अतिशय छान असं दिसत असतं. आणि त्यानंतर आर्टिफिशियल गजरा हा असा प्लांटला आपली फ्लॉवर पार्ट आहे ना त्याला लावून घेतलेला आहे. आणि हा फ्लॉवर पार्ट जो आहे तो डेकोरेट केलेला आहे, तो पण होममेडच आहे. त्याची पण लवकरच मी व्हिडिओ घेऊन येणार आहे, तो कशा पद्धतीने बनवला आहे. सो त्याचा पण व्हिडिओ मी नक्की घेऊन येणार आहे. आणि हा फ्लॉवर पार्ट माझ्या नंदेने बनवलेला आहे बरं का. आणि यामधले मोस्टली ऑफ डिझाईनसुद्धा माझ्या नंदेचीच क्रिएटिव्हिटी आहे. आणि आम्ही दोघी मिळून ह्या दोघी गोष्टी म्हणजे डेकोरेशन तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो आता इथे सुद्धा माझं डेकोरेशन हे पूर्ण 16 शिंगारांनी म्हणता येणार आहे, परिपूर्ण असं झालेलं आहे. ज्या कोणी आपल्या घरी लेडीज येणार आहे, महिला येणार आहे ना हळदी कुंकवासाठी, ते बघता क्षणी असं त्यांचं मन प्रसन्न असं झालं पाहिजे. एंट्रन्सलाच तुम्ही अशा पद्धतीचं डेकोरेशन करू शकता किंवा एका टेबलवर वगैरे सुद्धा अशा पद्धतीचं डेकोरेशन करू शकता. त्यानंतर बघा बँगल्स ठेवून घेतले आणि त्यामध्ये ठेवले 3 प्रकारचे फ्लावर्स ठेवून घेतलेले आहे व्हाईट कलरचे, त्यामुळे अगदीच असं आकर्षक असं दिसत आहे आपलं डेकोरेशन. त्यानंतर दिवा पेटवून घेतला आणि बघा किती छान असं लुक आलेला आहे. आणि फ्लॉवर पॉटमुळे ना अगदी खुलून असं दिसत आहे. तुमच्याकडे फ्लॉवर पॉट नसला तरी तुम्ही असंच ठेवू शकता, फक्त गजरा तुम्हाला लांब करून ठेवायचा आहे, खूप सुंदर वाटतो. तर आता आपण या बँगल्समध्ये फ्लावर्स ठेवलेले होते. तुमच्याकडे फ्लावर्स अवेलेबल नसेल किंवा ते फ्लावरचं डेकोरेशन तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने दोन हळदीचे तुकडे, हळकुंड म्हणतो आपण त्याला, आणि बँगल्समध्ये अशा पद्धतीने सुपाऱ्या ठेवून हा सुद्धा एक प्रकार तुम्ही तयार करू शकता. तर मी शक्य होईल तेवढं तुमच्यासोबत म्हणजे ट्राय करत आहे. कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी वेळेमध्ये छानपैकी असं आकर्षक आपलं डेकोरेशन कसं तयार होईल ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. लास्ट आणि बेस्ट म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आला असेल तर तुम्ही हा जो डेकोरेशन आहे ना तो खरंच स्किप नाही करणार, कारण की सगळ्यात आवडीचं डेकोरेशन माझं हे झालेलं होतं, खूप सुंदर. आणि तुम्ही साडी पण बघू शकता, साडीचा कलर अतिशय सुंदर आहे. आणि यामध्ये आता शेवटला मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. जेव्हा आपण साडीचं डेकोरेशन करायला घेतो ना त्यावेळेस ना चारी साईडनी साडी ही ना स्टिच करून घ्यायची. म्हणजे अगदी 2-3 टाके आपल्या हातानेच साडीला म्हणजे टाके घ्यायचे मारून किंवा दोऱ्याने शिवून घ्यायची ती साडी, जेणेकरून तिचा एखादा पदर वगैरे बाहेर येत नाही. आणि ती स्टिच करून झाल्यानंतर त्यावरती प्रेस पण करायचं आहे आपल्याला, जेणेकरून ती साडी अतिशय ताट असते, हलत नाही, डुलत नाही किंवा एखादा पदर वगैरे पण तिचा बाहेर निघत नाही. अतिशय सुंदर अशी आपली ती एकाच जागी ती साडी राहत असते. सो आता बघा इथे हे सुद्धा डेकोरेशन तयार झालेलं आहे. रेड कलरच्या बँगल्स वरती ठेवल्या आणि खाली आहे ना सप्तपदी टाईप आहे ना अशा पद्धतीने बँगल्स आम्ही अशा लावून घेतल्या ग्रीन कलरच्या. त्यामुळे ना हे जे डेकोरेशन आहे ना त्याला काहीतरी वेगळंच वळण आलेलं आहे किंवा वेगळंच असा आकर्षकपणा आलेला आहे. आणि त्यामध्ये अशा गोल याच्यामध्ये आम्ही सुपाऱ्या ठेवून घेतल्या आणि पुढे त्यामध्ये नंतर फ्लावर्स ठेवून घेतले. तर कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन? सगळे डेकोरेशन तुमच्यासोबत शेअर केले. यामधले एक जरी डेकोरेशन तुम्हाला आवडलं असेल ना तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी असे छानशी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की हेल्पफुल घेऊन येत असते. माझ्या डेली ब्लॉगिंग सोबत मी तुम्हाला काही टिप्स पण शेअर करत असते. तर तुम्हाला जर या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.